हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे भाजपच्या बैठकीसंदर्भातली। भाजप मुख्यालयामध्ये मुख्यमंत्री परिषदेची महत्त्वाची बैठक सुरू आहे। भाजपच्या मुख्यालयामध्ये भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही बैठक सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत हजर आहेत। याशिवाय पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये चर्चा करण्यात येते। या बैठकीला जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा यांच्यासह सर्व प्रमुख नेते बैठकीत उपस्थित आहेत। लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच सभा आहे। यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आपापल्या राज्यांच्या योजनांचं सादरीकरण करतात। त्याचबरोबर केंद्र सरकारची धोरणं प्रभावीपणे कशी राबवता येतील यावरती चर्चा करण्यात येते। माझे सहकारी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, लोकसभा निवडणुकीनंतरची पहिलीच महत्त्वाची बैठक, काय महत्त्व आहे नेमकं या बैठकीचं? बिलकुल, भाजप शासित राज्य जे आहे तेथील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही निमंत्रित करण्यात आलेलं आहे या बैठकीसाठी। या बैठकीचं महत्त्व जे आहे ते येऊ घातलेल्या राज्यातील निवडणुकांसाठी आहे आणि त्याचबरोबर संघटनात्मक बांधणीसाठी आहे। कारण केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या ग्राउंडवर किती पोहोचत आहेत, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजासाठी ज्या योजना आहेत त्या कितपत पोहोचलेल्या आहेत हा जाणून घेण्याचा उद्देश आहे। आणि येत्या कालावधीमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि त्याचबरोबर बिहारमध्ये निवडणुका आहेत, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा निवडणुका आहेत। अशा पार्श्वभूमीवर तिथे कशा पद्धतीनं उपाययोजना केलेल्या आहेत, केंद्राच्या कोणत्या योजना पोहोचवलेल्या आहेत, राज्य सरकारनं काही कामं केलेली आहेत का विकासाची, आणि राज्य सरकारने नवीन कोणत्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या पोहोचवण्यासाठी कितपत काम झालेलं आहे ही सर्व माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। मग त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी किती काम झालेलं आहे, त्याचबरोबर महिलांसाठी किती काम झालेलं आहे, तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासंदर्भामध्ये काही महत्त्वाच्या योजना आणलेल्या आहेत का, विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने काय केलेलं आहे का, तर या सर्वच मुद्दे आहेत। आणि त्याचबरोबर दोन महत्त्वाच्या संस्थांवर UPSC आणि नीटच्या संदर्भामध्ये जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत त्यामुळे युवकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। मग अशा वेळी पक्षानं, सरकारनं विद्यार्थ्यापर्यंत जावं, नॅरेटिव्ह खोडून काढावं, अशा प्रकारचे सुद्धा चर्चा जी आहेत त्या या बैठकीमध्ये होणार आहेत। आणि त्याचबरोबर पक्षाला बळकटी देण्यासाठी आणि पक्षाला एक नंबरवर आणण्यासाठी कार्यकर्त्यामध्ये पुन्हा एकदा उत्साह जो आहे तो निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहेत या सर्वच मुद्द्यावर ही चर्चा आहे आणि या संदर्भामध्ये बैठक चालू आहे। निश्चित रामराजे, बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद। तर